नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र गावणे. मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय भरतीची रिस्पॉन्स शीट आज दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी धर्मादाय आयुक्तालयाची परीक्षा दिलेली असतील ते ऑनलाईन पद्धतीने आता आपली पहिली रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात. मित्रांनो, रिस्पॉन्स शीट डाउनलोड कशी करायची याबाबतची माहिती आपण थोडक्यात बघूयात. रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. आता या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, जर मोबाईलमध्ये तुम्ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्याची प्रक्रिया करत असाल तर सर्वात प्रथम तुम्ही ही जी वेबसाईट आहे ती डेस्कटॉप साईटवरती तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून घ्यायची. त्यासाठी काय करायचं, ब्राउझरला सर्वात वरती उजव्या कोपऱ्यात तुम्हाला 3 डॉट दिसतील, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला डेस्कटॉप साईट असा पर्याय बघायला मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे. आता ही वेबसाईट डेस्कटॉप मोडवर तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल. मित्रांनो, आता तुम्हाला या ठिकाणी वरती 3 पर्याय बघायला मिळतील. त्यातील 2 नंबरचा पर्याय असेल पोर्ट सिलेक्शन, यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, पुन्हा या ठिकाणी तुम्हाला 2-3 पर्याय बघायला मिळतील. त्यातील जो 3 नंबरचा पर्याय असेल कॅन्डिडेट रिस्पॉन्स, यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक हिअर या बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुमची रिस्पॉन्स शीट आता तुमच्या मोबाईलमध्ये उघडलेली तुम्हाला दिसेल. उजव्या कोपऱ्यात प्रिंट बटन तुम्हाला दिसेल. यावर क्लिक केलं की तुमची रिस्पॉन्स शीटची PDF ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. तर मित्रांनो, रिस्पॉन्स शीट तुम्ही एकदा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केली की रिस्पॉन्स शीट ओपन करायची आणि त्यामध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर आले आणि किती चुकलेत हे एका नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. यावरून तुम्हाला या परीक्षेमध्ये किती मार्क मिळतील याचा अंदाज काढता येईल. तसेच मित्रांनो, ही पहिली रिस्पॉन्स शीट आहे. यामध्ये जे काही प्रश्न चुकीचे आलेले असतील याचे गुण दुसऱ्या रिस्पॉन्स शीटमध्ये तुम्हाला मिळतील. बरेचशा उमेदवारांचे गुण दुसऱ्या रिस्पॉन्स शीट म्हणजेच अंतिम रिस्पॉन्स शीटमध्ये वाढणार सुद्धा आहेत किंवा कमी देखील होऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्हालाही जर असा एखादा प्रश्न चुकीचा वाटत असेल तर तुम्ही त्यावरती ऑनलाईन पद्धतीनेच आक्षेप देखील नोंदवू शकता. महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यात विसरू नका. धन्यवाद.